नमस्कार. प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अवघ्या 2 दिवसापूर्वी इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीच्या पूर्वी ममता बॅनर्जींना जो काही जोरदार धक्का मिळालेला आहे, कारण त्यांचे तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार हे फुटले, ते बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र गट आमचा निर्माण करा असं लेखी पत्र हे लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी असंही सांगितलं की आमचं समर्थन, आमचा पाठिंबा हा भाजपला असेल. आता या सगळ्याचे परिणाम अर्थात महाराष्ट्रावर होणार हे काही न सांगण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. एकनाथ शिंदेची जी काही बार्गेनिंग पॉवर होती त्यामुळे ती कमी झालेली आहे. एकनाथ शिंदेची जी काही न्यूसेन्स व्हॅल्यू होती ती कमी झालेली आहे. एकूणच एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं किंवा आता भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी होत आहे की काय अशी देखील परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच आजपासून जी चर्चा सुरू झाली आहे ती झाली आहे ऑपरेशन टायगरची. एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचे वारे आता वाहू लागलेले आहेत. नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, एकूणच देशाच्या राजकारणामध्ये आणि दिल्लीमध्ये काय घडतंय हे सगळं समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर टाका. तर मित्र हो, टप्प्याटप्प्याने जर का बघायचं झालं तर राजकारण कायमच आपण म्हणतो की ते प्रवाही असतं. राजकारण कधी कोणत्या वळण घेईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि सध्या देशातलं असेल, महाराष्ट्रातलं असेल, राजकारण जे आहे ते प्रचंड वेगाने पुढे जात आहे. यामध्ये आपण बघितलं की पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. 15 वर्षानंतर टफ फाईट देऊन भाजप आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला. आणि तृणमूल काँग्रेस जी आहे ही तृणमूल काँग्रेस जी 15 वर्ष सत्तेमध्ये होती, जे त्यांची एक सगळी तिथे आपण म्हणतो ना हुकूमत होती, ती भाजपने संपुष्टात आणली. हे सगळं घडून महिना होतोय, महिना अजून झालेलाच नाही आहे. पण त्याच्यापूर्वीच अवघ्या 25-26 दिवसाच्या आतच तृणमूल काँग्रेस फुटली. तृणमूल काँग्रेसचे जे आमदार आहेत, जवळपास त्यांचे 80 आमदार आहेत. या 80 आमदारांपैकी माझ्या मते 56 ते 58 आमदार हे फुटून बाहेर पडलेत. त्यांनी सुद्धा तिकडे विधिमंडळामध्ये आमचा स्वतंत्र गट तृणमूल काँग्रेस म्हणून आम्हाला मान्यता मिळावी, कारण आम्ही 2/3 मेजॉरिटीने बाहेर पडलेलो आहोत असं त्यांनी सांगितलं. हे घडत असताना दिल्लीमध्ये जेव्हा इंडिया आघाडीची बैठक सुरू होती त्याच्या अवघे काही तास आधी तृणमूल काँग्रेसचे खासदार नॉट रिचेबल झाले. त्यांनी एकत्रित एक पत्र तयार केलं आणि 20 खासदारांचं सह्या असणारं पत्र हे लोकसभेच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय आम्ही तृणमूलमधनं बाहेर पडतोय म्हणजे आम्ही 2/3 मेजॉरिटीने बाहेर पडतोय. त्यामुळे आमचा लोकसभेतला वेगळा गट हा तयार करण्यासाठी तुमची परवानगी असावी, तुम्ही त्याला मान्यता द्यावी. म्हणजे सगळं तुम्ही राजकारण आठवा जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना अशीच फुटली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, 40 आमदार त्यांच्याबरोबर गेले. आज पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळालं? एकनाथ शिंदेंना मिळालं, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे गेली. सेम आपण बघितलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे सुद्धा कुणाला मिळालं? अजितदादांना मिळालं. अगदी याच धर्तीवर जर का आपण सगळा विचार केला तर आज तृणमूल काँग्रेसमधली स्थिती देखील अशाच पद्धतीशी काहीशी झालेली आहे. आणि त्यामुळे आता भाजपचा भाव वधारलाय. भाजपचा भाव वधारलाय म्हणण्यापेक्षा भाजप, तुम्हाला माहिती आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024 मध्ये भाजपला वाटत होतं आपण 400 पार जाएंगे, लेकिन 400 पार तो गए नाही. भाजपला मिळाले किती? 240. बहुमताचा आकडा सुद्धा भाजपला गाठता आला नाही. आणि त्यामुळे ही सल भाजपच्या डोक्यात, पर्यायाने ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात, पर्यायाने ती अमित शहांच्या डोक्यामध्ये राहिली की आपल्याला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. आणि का नाही आला? तर विरोधकांनी ज्या पद्धतीने एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं त्यामुळे आपण बहुमताच्या आकडापर्यंत सुद्धा पोहोचू शकलो नाही. किती मिळाले होते भाजपला? भाजपला मिळाले 240चा आकडा. बहुमताचा आकडा किती सांगतो? 272चा आकडा सांगतो. आणि आज भाजपकडे मित्रपक्ष मिळून म्हणजे आता भाजपकडे कोण कोण आहेत? तर नितीश कुमारांचा पक्ष आहे, त्यामुळे तिकडे चंद्राबाबूंचा पक्ष आहे दक्षिणेकडनं. त्या महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. पण राष्ट्रवादीकडे काही एवढे खासदार नाही आहेत. एकनाथ शिंदेकडे 7 खासदार आहेत, तिकडे चंद्राबाबू नायडूंकडे माझ्या मते 17 खासदार आहेत.
नितीश कुमारांचे 13 खासदार आहेत. असे सगळे मित्र पक्ष मिळून भाजपकडे माझ्या मते 200 काही 93 वगैरे अशी संख्या त्यांच्याकडे होतीये. माझ्या मते 272 का 93 अशी काहीतरी संख्या होतीये. पण आता लक्षात घ्या, आता तृणमूलचे 20 खासदार हे भाजपला पाठिंबा देणार. ते वेगळ्या लोकसभेच्या त्या सभागृहामध्ये ते वेगळा गट म्हणून बसणार आणि वेगळा गट म्हणून बसला म्हणजेच भाजपचे खासदार हे वाढले. हे टेक्निक काय आहे बघा, म्हणजे निवडणुकीला निवडून न येता सुद्धा भाजपच्या खासदारांची संख्या वाढली. हे भाजपची चाणक्य नीती म्हणायची का काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. पण भाजपने हा अत्यंत चतुर खेळ हा खेळलेला आहे. आता या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार होता. महाराष्ट्रामध्ये म्हणजे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर, तो झालाय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर. त्यामुळे आता एकनाथ शिंदेची शिवसेना काय करणार, एकनाथ शिंदे काय करणार, तर एकनाथ शिंदे काय करणार हे मी तुम्हाला सांगतोच काही क्षणामध्ये. पण तत्पूर्वी तो परिणाम काय झालाय ते आपल्याला बघायला पाहिजे. परिणाम असा झाला की आत्तापर्यंत एकनाथ शिंदेचं वजन हे दिल्ली दरबारी होतं. अमित शहांकडे कधी एक तर मुळामध्ये अमित शहांचा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेकडे असणारे आमदारांची संख्या, एकनाथ शिंदेकडे असणारी खासदारांची संख्या. आज खासदारांचे एक खासदार भाजपला हवाय. त्यामुळे भाजप आपल्या मित्र पक्षांना सांभाळत आलेला आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेचे लाड हे दिल्ली दरबारी व्हायचे, कारण त्यांच्याकडे 7 खासदार आहेत. पण आता गंमत अशी झाली की या 20 खासदारांची संख्या वाढल्यामुळे आता एकनाथ शिंदेची खरंच भाजपला गरज राहिली का हा प्रश्न त्यातून निर्माण होतोय. आणि याची जाणीव ही आता एकनाथ शिंदेंना झाली आहे. म्हणजे या खासदारांच्या जोरावर किंवा आमच्याकडे खासदार आहेत आणि त्याचं समर्थन आज केंद्रामध्ये भाजपला आहे, याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती. काही म्हणजे समजा लोकसभेला एवढ्या जागा हव्यात, विधान परिषदेला एवढ्या जागा हव्यात, तर ते पदरात पाडून घेण्याची ताकद ही एकनाथ शिंदेकडे होती, कारण त्यांच्याकडे खासदारांची संख्या आहे ती आहे 7. पण तरीही 7 खासदार आहेत ना आपल्या मित्रपक्षाकडे, हे काही कमी नव्हतं. पण आता झालं असं की एकनाथ शिंदेची ही ताकद कमी झाली. त्यामुळे आता भाजपला एकनाथ शिंदेची गरज उरली आहे का हा देखील एक प्रश्न आहे. आणि हे लक्षात येताच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर हे पुन्हा सुरू केलंय. ऑपरेशन टायगर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1.5 महिन्यापूर्वी ही चर्चा सुरू झाली होती की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही 9 खासदार आहेत, या 9 खासदारांपैकी 7 खासदार हे एकनाथ शिंदेच्या बरोबर यायला तयार आहेत. आता ते का नाही झालं तर या 2 कारणं सांगितली जातात. एक म्हणजे की एक खासदार जो आहे की ज्यानं या सगळ्याला सही करायला नकार दिला, म्हणजे 7 खासदार जर का फुटून गेले तर 2/3 मेजॉरिटी झाली असती, पण एका खासदारांनी सही करायला नकार दिला, त्यामुळेही ते थांबलं. आणि दुसरी गोष्ट थांबलं म्हणजे इकडनं असं बोललं जातं की राज्यातनं देवेंद्र फडणवीस यांनी काय जादूची कांडी फिरवली असेल, कारण सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांचं कुठेतरी एक मेतकूट जमत आहे, कुठेतरी नातं जवळ येत आहे आणि त्यामुळे हे खासदार थांबले. तिकडे ऑपरेशन टायगर थांबलं, त्यातून दिल्लीवरनं सुद्धा रेड सिग्नल आला की आता ते करू नका. पण आता एकनाथ शिंदेच्या हे लक्षात आलंय की जर का आता आपल्याकडे खासदारांची संख्या वाढली नाही तर महायुतीमध्ये सुद्धा आपलं महत्व ते राहणार नाही जे पहिल्यांदा होतं. आणि दिल्ली दरबारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर सुद्धा आपलं ते वजन टिकणार नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशन टायगर सुरू केलंय. आणि आजच चर्चा अशी आहे की ते जे 7 खासदार एकनाथ शिंदेच्या बरोबर येणार होते ते आता एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. आत्ता दिल्लीमध्ये, काल एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये होते. असं म्हटलं जातं की अत्यंत गुप्त पद्धतीने या 7 खासदारांच्या बरोबर एकनाथ शिंदेची बैठक झाली आहे. आता काही दिवसामध्ये हे 7 खासदार नॉट रिचेबल होतील. या बाबतीतला एक व्हिडिओ सुद्धा माझ्या सहकारीने केलेला आहे, सेजल म्हणून तिने केलेला आहे. पण आता ते 7 खासदार नॉट रिचेबल होतील आणि मग त्याच्यानंतर ते कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील किंवा लोकसभेतला स्वतंत्र गट म्हणून ते स्वतःला मान्यता मिळवून घेतील. काहीही होऊ शकतं. आणि अशा पद्धतीची चर्चा सध्या ऑपरेशन टायगरची रंगती आहे. पण एकनाथ शिंदे जे आहेत, काहीही झालं
तरी आपलं जे काही वजन आहे आणि आपल्याला जे काही पुढे जाऊन, कारण एकनाथ शिंदेना एक गोष्ट नक्की माहिती आहे की 2029ला कदाचित नाही, अगदी 99.99% आपल्याला स्वबळावर लढावं लागणार आहे. आणि स्वबळावर लढायला लागताना आपल्याकडे आमदारांची ताकद पाहिजे, आपल्याकडे खासदारांची ताकद पाहिजे. आणि उद्या जर का भाजप बरोबरच आपल्याला दोन हात करण्याची वेळ आली, भाजपच जर का आपला एक नंबरचा शत्रू असेल, तर आपल्याकडे तशा पद्धतीचं मनुष्यबळ, तशा पद्धतीची साधन सामुग्री ही आपल्याकडे असायला हवी. हे एकनाथ शिंदे ओळखून आहेत. आणि म्हणूनच आता ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये सुरू होतंय का हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. जी बातमी आहे की ते 7 खासदार जर नॉट रिचेबल झाले तर समजून घ्यायचं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करत आहेत आणि याचा सगळ्यात मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असेल. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.